कॉफी बाबा कॉफी. आज सकाळची पहिली कॉफी एकदम कडक व्हायला पाहिजे. किल्ला चढायचा आहे ना आज. अहो तुमच्यासारखं नाही आमचं. तुम्हाला बरं आहे नाक्यावरील राणी. इथे मला स्वकष्टाने बनवावी लागते. कुठून घेतला हा बंगला? म्हणजे बंगल्याविषयी काही तक्रार नाही हो, पण कुठल्या कुठे खोपच्यात. सर्वात जवळचं दुकान 5 किलोमीटर दूर. च्या मारीच्या. माझं कसं होणार? लग्नानंतर अशी कॉफी सांडली तर बायको किती रागवेल. रोज काही ना काही माझ्या हातून पडतं तुटतं किंवा गळतं. आता झटपट आईला तयार करतो आधी. आज वेळ नाही बिलकुल. नुसता किल्ला नाही चढायचा आज. हा बंगला आता सोडून चाव्या परत करायच्या आहेत. हंगेरीतल्या खेडेगावी चाललो आहोत ना आम्ही इथून पुढे. हो अगदी खेडेगावात. या बंगल्याची मी तक्रार करत होतो कारण इथे जवळ काही कॅफे किंवा दुकाने नाहीत. मात्र निदान इथे लोकवस्ती तरी आहे आजूबाजूला. आजच्या खेडेगावात जाणार आहोत तिथे घरापासून 10 किलोमीटरपर्यंत कुठे दुकान नाही. शेजारी तर नाहीच कोण. रात्री 20-20 गेली तर किंकाळ्या ठोकलं तरी कोणाला ऐकू येणार नाही. का जातो आम्ही अशा ठिकाणी? स्वस्तात मिळते म्हणून जातो हो. आणि नवीन अनुभव मिळतो तो एकदम फुकट. नाहीतर हा बंगला काय आम्हाला परवडणारा होता? त्यांना नेमका 4 दिवस कोणी गिराईक नव्हता. तर आम्ही त्या खेडेगावात जाणार होतो ते 4 दिवस लांबणीवर टाकलं आणि वाटेमधला हा बंगला अर्ध्या किमतीत घेऊन टाकला. आहे की नाही डोकं? नाहीतर मग कधी मिळालं असतं अशा जागी राहायला? अशा बंगल्यात राहणाऱ्यांच्या घरी आम्हाला कधी चहाला सुद्धा जायला मिळालं नाही. मी दाबून खाऊन घेतो भरपूर. त्या खेडेगावी पोचेपर्यंत अख्खा दिवस प्रवास आहे आणि मध्येच त्या किल्ल्यावर पण चढायचं आहे. एका वेळी एकच काम करायचं ना. एक तर प्रवास करा नाहीतर किल्ले सर करा. माझं काही नाही हो, आईला जमलं पाहिजे ना. ती बघा बागेला आणि जकुझीला निरोप देत निघाली. आम्ही हॉटेलमध्ये जरी राहिलो ना तरी निघताना हॉटेलच्या खोलीला आणि तेथील काही आवडलेल्या गोष्टी असतील टी व्ही वगैरे त्यांना बाय बाय म्हणत निरोप घेत निघतो. वस्तू निर्जीव हो, पण थोड्याशा वेळात आपला लळा लागलेला असतो अशा गोष्टींबरोबर सुद्धा. चला बंगल्याच्या चाव्या हॉटेलकडे सुपूर्द केल्या. आता एक बघा मी तुम्हाला आधी सांगून ठेवतो हा. किल्ल्यावर पोचल्यावर मला तेथील ऐतिहासिक माहिती, कोणत्या साली कोणता राजा आहे काही पण विचारू नका. आमचे जुने प्रेक्षक आहेत त्यांना हे माहिती आहे. हे काही प्रवासाचे म्हणून ट्रॅव्हल व्लॉग वगैरे चॅनल नाही. इथे आम्ही केवळ फुक्कटच्या वायफळ गप्पा मारतो. मात्र मी तुम्हाला या किल्ल्यावरची एक भयानक गोष्ट सांगणार आहे. ड्रॅक्युलाची गोष्ट. आहे की नाही भयानक? आता तुम्ही म्हणाल ड्रॅक्युलाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे आणि तो भयावह चित्रपट सुद्धा तुम्ही पाहिला आहे. अहो मी तुम्हाला कधीही शिळी किंवा कुठे आधी ऐकलेली गोष्ट सांगितली आहे का? एवढे जाहिराती बघून तुम्ही इथे येता. अहो ड्रॅक्युला खराखुरा होता हो, आणि तो या किल्ल्यावर होता. बघा माझी कथा खोटी निघाली ना तर तुम्ही बघितलेल्या जाहिराती तुम्हाला परत लावीन. कलर घ्या तो पैसा वापस. आणि दुसरी गोष्ट ती तर एकदम मजेशीरच आहे. तुम्हाला पण हसू येईल त्याचं. थांबा जरा आईला तहान लागली हा चढ चढून. तिला इथेच काहीतरी प्यायला देतो आणि तिला पुरे झाला हा किल्ला. तू इथेच फिर. बाले किल्ला मी सर करून येतो. कारण तिकडे वर आहे राजमुकुट. युरोपातील कित्येक देश केवळ या मुकुट काय देखावा आहे. तर युरोपातील कित्येक देश निव्वळ या मुकुटासाठी लढले. तो वर कुठेतरी आहे, तो मला पाहायचा आहे. एकदा तो माझ्या हातात पडला तर आपला शामू हंगेरीचा राजा झाला समजा. काही शतकांपूर्वी जेव्हा हंगेरीमध्ये राजेशाही होती तेव्हा राजाचा राजमुकुट या किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्तात असायचा. कारण इथली प्रथा जरा विचित्र होती की जरी तो राजा असला मात्र त्याच्याकडे जर राजमुकुट नसेल तर तो राजा नाही. म्हणजे त्याला राजाचे कोणते हक्क सुद्धा नव्हते. म्हणजे राजा तोच, मात्र मुकुट कोणी चोरला समजा म्हणजे त्याचं राज्य गेलं. हा बघा माझ्या समोर तो मुकुट. कोणाच्या हाती लागू नये म्हणून इथे किल्ल्यावर ठेवायचे. हा त्याचा जाहीरनामा की हा मुकुट राजाचा नव्हे तर संपूर्ण हंगेरी देशाच्या मालकीचा. जो या मुकुटाचे संरक्षण करू शकेल तोच इथला राजा. मी बघतो इथे मुकुट घेऊन पळायला कुठे जागा आहे आणि मग हंगेरीकर पण करतील. आपला शामो. काय हो हलवा आहे काय? घेतला मुकुट आणि पळालो इथून. खरा मुकुट बुडापेस्टमधील पार्लमेंटच्या इमारतीत सुरक्षित आहे. इथे तो असायचा म्हणून ही फक्त त्याची प्रतिकृती. काय म्हणतात त्याला मराठीत? डुप्लिकेट. 15व्या शतकापर्यंत 200 वर्ष जवळजवळ हा मुकुट या किल्ल्यावर सुरक्षित होता. जेव्हा ऑटोमन टर्क्यांनी इथे आक्रमण केले
तेव्हा हा मुकुट त्यांच्यापासून लपवण्यासाठी सतत हलवण्यात आला म्हणजे असा हातात घेऊन हलवतात तसं नाही काय. कधी कधी चर्चमध्ये, कधी कधी जमिनीत पण पुरायचे त्याला. आणि तिच्या मारी एक कोण राजघराण्यातला होता इथला, त्याच्याकडचे पैसे संपले चायला, म्हणून त्याने हा मुकुट एकदा गहाण ठेवला होता म्हणे. बराच काळ हा मुकुट ऑस्ट्रियामध्ये होता. ऑस्ट्रियातील काही अतिदेशभक्त हा मुकुट हंगेरीच्या स्वातंत्र्यतेचे प्रतीक म्हणून त्याचा द्वेष करायचे, कारण ऑस्ट्रिया हंगेरीवर राज्य करायचे ना एकदा. असे अतिदेशभक्त प्रत्येक देशात असतात. स्वतःच्या देशाच्या इतिहासाच्या परीक्षेत त्यांना 35% पण मिळालेले नसतात, एवढे अज्ञानी असतात. मात्र देशभक्तीच्या नावावर बाकी देशांचा द्वेष करणे ह्याच्यात मात्र त्यांना 100%. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा रशियन फौजा जवळ आल्या तेव्हा हा मुकुट लाकडी खोक्यात ऑस्ट्रियामध्ये जमिनीखाली पुरला होता. अमेरिकेच्या एका सैनिकाच्या हाती तो लागला आणि तो अमेरिकेत आणला गेला. अमेरिकेत केंटकी म्हणून एक राज्य आहे. तेथील फोर्ट नॉक्समध्ये सुप्रसिद्ध तिजोऱ्या होत्या, जिथे अमेरिकन देशाचं सोनं सुद्धा अमेरिकन सैन्याच्या दक्षतेने सुरक्षित ठेवलं जायचं. तेथील तिजोरीत हा मुकुट तब्बल 30 वर्षे होता. जगातील सर्वात सुरक्षित अशी ती तिजोरी की हंगेरीच्या लोकांना पण वाटायचं की हा मुकुट काही आपल्या देशात पुन्हा परत येत नाही. 1978 साली अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी मैत्री वाढावी म्हणून तो मुकुट हंगेरीला परत केला आणि तो बुडापेस्टच्या नॅशनल म्युझियममध्ये ठेवला होता. सन 2000च्या मुहूर्तावर त्याला म्हणजे जिमी कार्टरला नाही हो, त्या मुकुटाला म्हणतोय मी. तर 2000च्या मुहूर्तावर त्या मुकुटाला हंगेरीच्या पार्लमेंटच्या इमारतीत आणला गेला आणि तेव्हापासून तो अजूनही तिथे आहे. कशी वाटली गोष्ट? चल रे मुकुटा टुणूक टुणूक. आता ड्रॅक्युलाची गोष्ट, पण एका छोट्याशा जाहिरातीनंतर. इतका बंडलगात होता की इथे आलेले पर्यटक सगळे किल्ला सोडून पळत होते. मी पण पळतो. अहो, आईला विसरलात काय माझ्या? कृतघ्न प्रेक्षक. इतका वेळ खाली एकटी थांबून होती ती. आणि आम्हाला आता त्या निर्जन खेडेगावाकडे कूच करायचे आहे. सकाळचा बंगला नाही आता. कुठे लक्ष कुठे आहे तुमचं? चला, तुम्हाला वाटेत तिथल्या त्या ड्रॅक्युलाची गोष्ट सांगतो. आईला वाटेत खरेदी पण करायची आहे, तर आपण तोपर्यंत गप्पा मारू. मात्र ही गोष्ट नाही तर सत्यकथा आहे. तुम्ही ड्रॅक्युलावरची पुस्तके वाचली असतील किंवा तो चित्रपट पाहिला असेल, ज्यात असं माणसाचा रक्त शोषणारा भूत असतो तो, आणि बाईला मिठी मारतो आणि त्याच्या जबड्यातून सुळे बाहेर येतात, त्याने तो चावतो तिला आणि मग तिची पण हडळ बनते. त्या गोष्टीचं कथानक ज्या खऱ्या व्यक्तीवरून घेतलं आहे त्याचं नाव व्लाड त्सेपेश. त्याला द इम्पेलर म्हणायचे. इम्पेलर याचा अर्थ भोसकणारा. तेव्हा हा व्लाड, आजचा जो रोमानियाचा विभाग आहे, तेथील अतिशय क्रूर असा राजा होता. शत्रूला किंवा आणि नागरिकांना पण मारायचे तर अगदी हळूहळू तो मरू नये याची काळजी घेत त्याचे रक्त काढायचा. त्याला जेवढे घाबरायचे तेवढाच त्याचा आदर पण करायचे, कारण त्यांचा शत्रू म्हणजे ओटोमानी टर्क त्याला थोडे घाबरून होते. तो एकेकाळचा हंगेरी देशाचा मित्र. मात्र त्यांच्या मैत्रीमध्ये काळी मांजर गेली. मी आपलं म्हणतोय हो मांजर. मला तर किल्ल्यावर फक्त मंजिरी दिसल्या. थोडक्यात त्या दोघांमध्ये वितुष्ट आले आणि एका लढाईत हंगेरीच्या मतियास राजाने त्याला कैद केला. आणि आपण आता ज्या किल्ल्यावरून पळालो ना मगाशी, तिथे त्याला तब्बल 12 वर्षे डांबून ठेवला होता. विचार करा किती मोठा कर्दनकाळ. म्हणाल तर हिटलरपेक्षाही क्रूर. 1462च्या टर्कीच्या चढाईत त्याने 20,000 टर्क्या म्हणजे त्या कोंबड्या असतात तसं नाही काय हो, तुम्ही त्यांना तुर्की म्हणता ना, तर 20,000 तुर्कियांना त्याने वेशीवर सुळावर चढवून प्रदर्शन मांडले होते. रक्ताने थपथपणारे ते अर्धे मेले तुर्की पाहून ऑटोमनच्या सुलतान मेहमटने आपली फौज मागे वळवली होती. इथे तुरुंगात सुद्धा त्याला शांत ठेवण्यासाठी म्हणतात की त्याला उंदीर आणि घुशी पुरवायचे, ज्याला तो टोचत राहायचा. तर या व्लाड त्सेपेशच्या वडिलांचे नाव होते ड्रॅकुल, आणि त्याच्यावरून प्रेरणा घेऊन पुढे तुम्ही पाहिला तो चित्रपट ड्रॅकुला. बघा प्रेरणा कशा कशात असते ते बघा जरा. आम्ही इथे लेक बॅल्टनच्या निसर्गरम्य तळ्याकाठी आलो आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपली भेट होईल तिथे. केवळ आपली नाही,
आपण तिथे रवींद्रनाथ टागोर, सुषमा स्वराज, राजीव गांधी आणि तबलावादक झाकीर हुसेन या सगळ्यांची भेट घेणार आहोत. आता झटपट थोडी खरेदी करून घेतो. ते खेडेगाव इथून 10 मिनिटावरच आहे वर डोंगरात. तिकडे रात्री बाहेर विजेचे दिवे वगैरे काही नाही. डोळ्यात बोट घातले तरी काही दिसणार नाही एवढा अंधार बाहेर. घरमालक पण नसणार आहे तिथे. त्याने कुठेतरी आमच्यासाठी चावी लपवून ठेवलेली आहे. आमच्यासाठी लपवून ठेवली म्हणजे इतरांपासून लपवून ठेवली आहे आणि आम्हाला सांगितली आहे कुठे आहे ती. आमच्यासाठी लपवून ठेवली तर मग आम्हाला मिळणार कशी ती? काय तुम्ही पण ना. तोपर्यंत तुम्हाला त्या ड्रॅक्युलाची म्हणजे त्या व्लाड त्सेपेसचा उत्तरार्ध सांगतो. गंमतशीर आहे. आता तुम्ही म्हणाल 12 वर्ष त्याला तिथे डांबून ठेवलं अशा कर्दन काळाचा उत्तरार्ध गंमतशीर. ऐका जरा. व्लाडला तुरुंगात घालण्याचा उद्देश की त्याच्या सैन्यावर त्याचे नियंत्रण असू नये. त्यामुळे इथे तो तुरुंगात असण्यापेक्षा खऱ्या अर्थाने अज्ञातवासात होता. त्याचा इथे तुरुंगात छळ वगैरे काही केला नाही. नेपोलियन कसा एकदा एल्बा बेटावर आणि एकदा सेंट हेलेना इथे फ्रान्सपासून दूर ठेवला गेला होता, तसंच त्याला फक्त इथून बाहेर जायची बंदी होती. तुरुंगात त्याच्या हाताखाली नोकर पण होता. अधूनमधून त्याला त्याच्या शिकारीच्या छंदासाठी म्हणून बाहेर मोकळ्यावर पण जाता येत असे. इतकेच नव्हे तर ज्या हंगेरीच्या मातियास राजाने त्याला कोंडलं त्याच राजाच्या पुतणीशी त्याचा इथे विवाह पण झाला. अशा प्रकारे 2 देशांमध्ये सुरुवातीला मैत्री, त्यानंतर वैर आणि शेवटी नातं जोडलं गेलं. त्यानंतर व्लाडला आपलं राज्य परत मिळालं. मात्र ते केवळ 3 आठवडेच टिकलं. कारण त्याच्यातला किडा पुन्हा वळवळला. एकेकाळी त्याला घाबरणारे ऑटोमान तुर्की त्यांच्याविरुद्ध त्याने लढा पुकारला आणि त्यात तो मारला गेला. मेल्यानंतर त्याचं डोकं कापून कॉन्स्टँटिनोपलला म्हणजे आजच्या इस्तंबूलमध्ये सुलतान मेहमटला भेट देण्यात आलं. इस्तंबूल शहराच्या प्रमुख द्वारावर त्याचं डोकं काही दिवस प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलं होतं. त्याच्या शरीराच्या उरलेल्या भागाचा कधीच पत्ता लागला नाही आणि त्यावरून ड्रॅक्युलाच्या अनेक काल्पनिक गोष्टी पुढे लिहिल्या गेल्या. आता रात्री झोप कशी लागणार मला? स्वप्नात ड्रॅक्युला आला तर? अहो पण झोप लागायला आमचं घर तरी सापडायला पाहिजे. असून इथे घरांना क्रमांक नाहीत, रस्त्याला नावे नाहीत. त्याने फोनवर असा पत्ता सांगितला आम्हाला की असं पांढऱ्या रंगाचं अर्ध उंच असं घर दिसेल एका बाजूने जमिनीमध्ये खचलेलं. वरून वेतांचं झावळ्यांसारखं छप्पर आहे. बाहेर बाकडा आणि 4 खुर्ची आहेत. ही काय पद्धत झाली पत्ता सांगण्याची? बाहेर बाकडा आणि 4 खुर्ची आहेत. आता काय होणार, कसं होणार? वध जाऊ कुणाला शरण? दिसला ग बाई, दिसला तो बघ मम्मी, बाकडा आणि 4 खुर्च्या.